नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, काल रोशनना गेला होता बाहेर, थोडंसं बाहेर म्हणजे पुरा दिवस बाहेरच होता. दहीहंडी बघायला गेला. आधी 7-8 दिवस प्रॅक्टिस चालू होती. त्याच्यानंतर काल सकाळपासून गेला पोरगा ना, ते संध्याकाळपर्यंत रात्री 11-12 वाजताच घरी आला. आणि आज सकाळी उठून मला म्हणतो माझी तब्येत ठीक नाही. तब्येत ठीक नाही तर म्हटलं आराम कर दादा. तो मला फोनवर फोन करायचा, मम्मी कधी घरी येते, मम्मी कधी घरी येते, मला लई ताप आलाय, तू घरी ये, सारखा फोन करायचा. लवकर आली बाई. म्हटलं खरंच त्याला बरं नाही आहे, गेलं पाहिजे. रात्र काल दिवसभर थकला होता ना, दिवसभर फिरत होता नसतं, तर खूप थकला होता काल. रात्री जेवला पण नाही, तसंच झोपला. तर थकला. म्हटलं खरंच त्याला लईच बरं नाही, काय माहीत. म्हणून अर्धं काम सोडून घरी आले. घरी आले तर आंघोळ करून निवांत बसला होता. म्हटलं का रे, बरं नाही तुला? म्हणतो होतं ग, मगाशी बरं नव्हतं, आता बरं वाटते. म्हणतो गेला निघून. गेला कुठं. कधीची फोन करते तर फोन पण उचलत नाही. रात्री किती वाजेपर्यंत शोधत होते त्याला, कुठं गेला म्हणून. पण पोरांसंगच ते कसलं ऐकत येतं? आताची पोरं थोडी ऐकत येतं. ते स्वतःलाच लई भारी समजतात. आपलं काहीच नाही त्यांच्याकडे. लई वैताग देतो ते रोशन, खरंच नाही.